तर यानंतर थोडक्यात माहिती सांगते। आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी मी नतमस्तक होऊन आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, सगळ्या बहिणींचे लाडके भाऊ आणि सर्व भावांचे लाडके भाऊ, जसं महाराष्ट्रामध्ये एकनाथ भाऊ शिंदे साहेब आहेत तसं सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे महेश नाना साठे साहेब आहेत। आणि मी आपल्या सर्व महिला जिल्हा प्रमुख, सर्व पुरुष जिल्हा प्रमुख, सर्व तालुका प्रमुख पुरुष, सर्व तालुका प्रमुख महिला या सगळ्यांच्या वतीनं मी बोलते। तर या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला या मिशन टायगरमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य मिळालं। सुरुवात अनिता योगेश माळगेंनी केलं आणि एंड महेश नाना साठेंनी केले। सगळ्यात महत्त्वाचं, मिशन टायगर करत असताना आम्हाला भरपूर म्हणजे इतकं खच्चीकरण होत होतं ना, समोरच्यांकडून आम्हाला जीवे मारण्याचे धमके आले, आमचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केलं, पण एक नारी सप्पे भारी याप्रमाणे आम्ही हे मिशन टायगर फत्ते केलो। कारण समोरच्या लोकांना ज्यावेळेस एक महिला नडते ह्याच्यावरून ओळखा शिंदे साहेबांची ही वाघीण काय करू शकते। तर सर्वात महत्त्वाचं, महाराष्ट्राचे आपले बुलंद आवाज एकनाथ शिंदे साहेबांचं छाया आमच्या पाठीशी असल्यामुळे भले समोरच्याने कितीही वार करायचा प्रयत्न करू दे, कितीही कार्यक्रम उधळून लावायचा प्रयत्न करू दे, पण आम्ही हार मानण्यातले नाही तर त्यांना रस्ता दाखवण्यापैकी आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं, हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं। आज समोर सगळी पब्लिक, मला खरं मी एक तुमची एक बहीण म्हणून मी खरंच मला म्हणजे अभिमान वाटतोय। सकाळी 11 वाजल्यापासून साहेब या पटांगणामध्ये आहेत, या ठिकाणी जर समोरच्यांची जर सभा जर राहिली असती दुपारपर्यंत पूर्ण ग्राउंड रिकाम झालं असतं। पेशन्स महत्वाचं, पेशन्स सगळ्यात महत्वाचं। हे जे विश्व आहे हीच आमची प्रॉपर्टी आणि हीच आमची कमाई, हेच खरं आम्हाला एक अभिमान वाटतो। आज तुमचा जो विश्वास आहे आमच्यावरती, हे विश्वास आज या पूर्ण पब्लिकच्या माध्यमातून कव्हर होतोय। हे आहे आमच्या मेत्रे साहेबांवरचं प्रेम, हे आहे आमच्या शिंदे साहेबांवरचं प्रेम, हे आहे आमच्या पूर्ण जिल्ह्याच्या शिवसैनिकांची टीम। सगळ्यात महत्वाचं, मतभेद जरूर असायला पाहिजे पण मनभेद कधीच होऊ नाही द्यायला पाहिजे। यातले आम्ही म्हणजे कट्टर शिवसैनिक। आम्हाला खरं एक आनंद वाटतोय। तर एक बाईला लढण्याचा प्रयत्न केला त्यांनी। आता मला बोलायला काही वाटत नाही कारण माझ्या पाठीमागे सर्व स्टेजची टीम आणि पूर्ण शिंदे साहेबांचं सपोर्ट आहे। अरे तुम्ही एवढं भिलात, तुम्ही महिलांना ग्राउंड तयार झाले, तुम्ही ग्राउंड सुद्धा नाकारलात, पण आमचे शिंदे साहेब ते ग्राउंड सोडा पण दुसऱ्या ग्राउंड वरती त्याच्याही 10 पटीनं सभा भरून दाखवा, हेच तुमची जीत आणि हीच आमची अभिलाषा। खरंच मला आनंद वाटतोय। आज किती वाजलेत आता टायमिंग? सकाळी 11 वाजता महिला आणि सर्व पुरुष आलेत, आता 7:30 वाजलेत। खरंच मला एक आनंद वाटतो, ऊर भरून आला आज मला। हेच सगळं प्रेम कमवण्यासाठी आतापर्यंत जे आम्ही काम केलं त्या कामाची पोच पावती आम्हाला मिळाली। ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೇನ ಹೇಳ್ತ ಕನ್ನಡದಾಗ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥದ ಪಾವನಗರಿದಾಗ ತಮ್ಮದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಠಾಣ್ಯಾವಾಗ एकनाथजी शिंदे साहेबದು ಆಗಮನ ತಮ್ಮ ಪಾವನಗರಿದಾಗ ಆಗಲಗತ್ತದ। स्वामी समर्थ यानंतर ಎಲ್ಲರಿಗ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। ಇದು ಬ್ರೀದतो ಮನುಷ್ಯದಾಗ ಇಡೋದು ಬರೋದು ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ಮಹಾಪಾಲಿಕಾ ನಿವडणूक ಆವ, ಆ ನಿವडणुकीದಾಗ ಎಲ್ಲಾರದು ಯಾನ್ ಜಾಗ ಅದದು ತೋರಿಸ್ಕೊಡೋದು। ಇದು 100% ಖಾತ್ರಿ ನಿಮ್ ಕಡೆದ ನಮ್ಗೆ ಬೇಕು। कारण ಇದು जे पब्लिक ನೀವು ಇಟ್ಟು ಹೇಳ್ತಾನ ಕೂತಿರಿ, इधर माध्यमातून बराद ಎಲ್ಲ निवडणुकीದಾಗ 100% विजय आगादने। कारण ह्यांगदा मुठ्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। संघर्ष का मैदान साहेब
पूर्ण व्यासपीठ, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो यारो, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो यारो, संघर्ष करने वालों की कभी हार नहीं होती। आणि सगळ्यात महत्वाचं मला एक अभिमानाने सांगा वाटतंय, मला काही करून घेऊ दे, कोण आमचं बिघडवू शकत नाही, भले बिघडलं तर त्यांना आम्ही सगळे पुरून उरू। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या महिलांवरती तालुका असेल, जिल्हा असेल, डायरेक्ट अधिकाऱ्यांना कॉल, म्हणजे समोरच्यांच्या कार्यक्रमाचं इतकं धक्का घेतले त्यांनी। डायरेक्ट अधिकाऱ्यांना कॉल, तुम्ही जरा महिलांना कार्यक्रमाला जरा पाठवलात, गाठ माझ्याशी आहे, तुम्ही किती जण कामावर राहू शकता ते मी बघून घेईन, अशा पद्धतीने डायरेक्ट धमक्या। तर या धमक्यांना घाबरून आमच्या शिवसैनिक, आपल्या शिवसेनेच्या असतील, आपल्या सर्व महिला भगिनी असतील, घाबरलेले नाहीत म्हणले। आज प्रत्येक महिला घरामध्ये टीव्ही ओपन करून आपल्या एकनाथ शिंदे साहेब लाडक्या भावाचं भाषण ऐकण्यासाठी आतुर झालेले आहेत। भल्या त्यांच्या मनाचं आता इथं जरी उपस्थित जर नसले, पण घरात राहून प्रत्येकाने त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आतुर झालेले आहेत महिला। आमच्या सर्व महिलांमध्ये, सर्व जेंट्समध्ये कधीही शिंदे साहेबांनी जातीभेद मांडले नाहीत, कधीही म्हणजे कुठलाही अहंकार नाही। आज तो राजा माणूस 18 तास काम करतो लोकांसाठी, आणि 18 तास काम करण्याचं म्हणजे आज तुम्ही जे दिवसभर थांबलात ह्याचाच म्हणजे शिंदे साहेबांचं रूप तुमच्यामध्ये मी बघते। कारण आज नेता असावा तर फक्त शिंदे साहेबांसारखा, आणि ह्या सगळ्यांचं म्हणजे समोरच्यांना 100% त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। तर काय काय महिलांचं रोजीरोटी आहे, पोटा पाण्यावरती त्यांचं अवलंबून आहे, पण या महिलांना तुम्ही पडद्याच्या आड लपून वार का करता? समोर येऊन वार करा, आम्ही तुम्हाला पुरून उरू। सगळ्यात महत्वाचं, हे जे थांबलेली जनता आहे, ह्या जनतेचा आशीर्वाद आणि शिंदे साहेबांचा आशीर्वाद, आपल्या अक्कलकोटचे ढाण्या वाघ म्हणायला हरकत नाही मला। अक्कलकोटचे ढाण्या वाघ, महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री, त्याचबरोबर विकास पुरुष, विकास रत्न, प्रत्येकांच्या हाकेला धावून येणारे, कुठे मेलेले असू दे, कुणाचं लग्न असू दे, अशा ठिकाणी आमचे मेत्रे साहेब जेवण बाजूला सोडतील, पण त्यांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शवतील। तुमच्यातलं कार्यकर्ता म्हणून साहेबांचं आतापर्यंतचं काम आहे का? तर आम्ही साहेबांना 15 वर्ष झालं जवळून ओळखतो। साहेबांना तर साहेबांच्या मॅरेथॉनच्या बैठक असतात, त्या बैठक सुद्धा डावलून साहेबांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या धावले आहेत। परवा दिवशीचं मी जिवंत उदाहरण तुमच्या समोर सांगते। आज आपल्यामध्ये पक्षप्रवेश होणार आहेत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामसेवक असतील, नगरसेवक, नगराध्यक्ष, सगळ्यांचे प्रवेश व्हायलेत। ह्यांना सुद्धा फोन करून दबाव आमच्या भागातल्या लोकांना, तुम्हाला निधी देतो का? सरपंच लोकांना सुद्धा डायरेक्ट धमकी, तुम्हाला निधी घ्यायला माझ्याकडेच यायचंय। अरे हे निधी गेलं कुचत, फक्त शिंदे साहेब ज्यांचा हात प्रत्येकांच्या पाठीमागे, ज्यांच्या पाठीमागे शिंदे साहेबांचा हात असतो, तो माणूस महाराष्ट्र नव्हे तर देशपर्यंत त्यांनी झेंडा फडकवू शकतो। आणि आज आपले शिंदे साहेब फक्त महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ राहिले नाहीत, तर ऑपरेशन सिंदूर नंतर अख्ख्या भारताचे सगळ्यांचे लाडके भाऊ आपले शिंदे साहेब झाले। हे आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। खरोखरच इतका म्हणजे आनंद वाटतो आपल्या नेत्याचा, की तन मन धन असं अजिबात विचार न करता सर्वसामान्याच्या हाकेला धावून जाते। आणि मला एवढं सांगायचं की ह्यांनी जीवे मारण्याच्या धमक्या देऊ दे, आमचं मर्डर करायचा प्रयत्न करू दे, महिलांच्या पाठीमागे वार करून अधिकाऱ्यांना धमक्या देऊ दे, पण आपली जी शक्ती आहे, नारी शक्ती असेल किंवा पूर्ण पुरुष शक्ती असेल, ह्या शक्तीचं जरा उद्रेक जरी झालं, हे समोरचं म्हणजे वादळ येण्यापूर्वीची ही शांतता आहे। पण एकदा वादळ आमचे मेत्रे साहेबांच्या मार्फत आणि आपल्या शंकर मालक मेत्रेंच्या माध्यमातून हे वादळ जर आलं, अख्खा जिल्हा नाही
पूर्ण महाराष्ट्र हादरून सोडू. त्यामुळं खूप म्हणजे हवेत कितीही जर उडालं, शेवटी आपले पाय जमिनीवर असलं पाहिजे. आणि जेवढं आपण हवेत उडू तेवढं जर खाली जर आपटलं विमान, तर त्या उभाराच्या लायकीला सुद्धा राहणार नाहीत समोरचे. तर मला एक अभिमान वाटतो की मिशन टायगर करीत असताना साहेबांसोबत जे आम्ही 3-4 महिने झाले मिशन टायगर करीत होतो, साहेबांसोबत 7 ते 8 बैठक झाले. ह्याच्यामध्ये मी आता नावं घ्यायला मला काही अडचण वाटत नाही. ह्याच्यामध्ये आम्हाला सर्व आमचे साहेबांचे गाडीचे ड्रायव्हर जटप्पा सरांचं सुद्धा मला कौतुक वाटतोय. बिचारांनी एक शब्द सुद्धा इकडं ना तिकडं केलं नाही. आणि त्यांचे वयासाठी चिकलंड सर सुद्धा त्यांनी कुठेही हे केलं नाही. म्हणजे एवढं गुप्तता पाळून आपण हे मिशन फत्ते करून दाखवलं. ज्या वेळेस साहेबांच्या माध्यमातून डिक्लेअर झालं, डिक्लेअर झाल्यानंतर समोरच्यांचे पाय जमिनीखालचे पाय सरकले, म्हणजे पायाखालची जमीन सरकली त्यांची. आता आमची काय खैर नाही. कारण कसं आहे, कहो दिल से मेत्र साहेब फिर से, कहो दिल से मेत्र साहेब फिर से, अशा माध्यमातून साहेबांना फक्त ताकद देण्याची वेळ होते. कारण कसं आहे, टायगर अभी जिंदा है, टायगर अभी जिंदा है. आणि आज या महाराष्ट्राच्या ढाण्या वागायला माजी गृहराज्यमंत्री साहेबांना पिंजऱ्यातून आता आम्ही शिवसेनेकडे घेतलं, पिंजऱ्यातून बाहेर काढलो. त्यामुळे आता वाघ कशा पद्धतीनं डरकाळी नुसतं फोडून दाखवत नाही, समोरच्यांचा करेक्ट कार्यक्रम, परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम करून दाखवणार. हे मात्र शब्द आहे. काय होय दे हो दे. तर मी आतापर्यंत बोलले काय चुकीचं बोलले का? मी चुकीचं बोलले का? मग तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद साहेबांच्या पाठीमागे राहणार ना? सगळ्यांनी हात उंच करून दाखवलं पाहिजे की प्रत्येकांचा आशीर्वाद साहेबांच्या पाठीमागे राहायला पाहिजे. फोटोग्राफर फोटो घ्या, फोटोग्राफरने फोटो घ्या. सर्व महिलांनी पण हात वरती करून दाखवायचं आणि ह्याचं व्हिडिओ शूटिंग करा तुम्ही साहेब याच्या आधी. तर कारण आज हे पूर्णपणे मिशन टायगर असताना महेश नानांवरती पण नाही तसले आरोप लावले, महिलांचे संपर्क नेते म्हणून बोलले. पण तरी पण नानांना म्हणलं, नाना तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आमच्या सर्व सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा प्रमुख ताई असतील, उपजिल्हा प्रमुख, उपप्रमुख, तालुका प्रमुख, सर्व ताईंचा आशीर्वाद, या लाडक्या सर्व बहिणींचा आशीर्वाद तुमच्या भावांच्या पाठीशी. तर कसं आहे, मला फक्त एवढंच म्हणायचं की एकत्र येणं ही सुरुवात असते, एकत्र विचार करणं यात प्रगती असते, एकत्र विचार करणं ही सुरुवात असते, एकत्र मिळून काम करणं यातच यशाचं गमक असते. आता शहाजी बापूंनी पण भाषण केले, आमचे बंधू, याचबरोबर ज्योतिताईंनी पण भाषण केले, सर्व माझे बंधू लोक सुद्धा भाषण केले. पण सगळ्यांचं आम्ही पूर्णपणे गड तड सगळे अजिबात सगळे बाहेर काढून तन मन धनाने एकत्र येऊन काम करणार आणि समोरच्यांची माती केल्याशिवाय राहणार नाही. कारण कसं आहे, आमच्या मतभेद जरूर असायला पाहिजे, पण मनभेद कधी आम्ही होऊ दिला नाही. याचा फायदा घेण्याचा प्रयत्न समोरच्यांनी पॅचअप करायचा पण प्रयत्न केला, पण ये तो डोंगर आहे, डोंगर पोखरायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या हाती मुंगी सुद्धा लागली नाही. अशा माध्यमातून काम करायचं असेल तर फक्त आपले एकनाथ शिंदे साहेबांसारखं काम. आता युवती सेनाचे प्रियांकाताई असतील, आमचे जिल्हा प्रमुख रवीनाताई असतील, त्याचबरोबर आपले मुबीनाताई मुलाने असतील, आरतीताई बसवंती मॅडम असतील, या सगळ्या महिलांचं एक ताकद आणि सर्व उपस्थित माझे भाऊ लोक, या सगळ्यांचा आशीर्वाद आपण आमच्या पाठीमागे आहे. त्यामुळे समोरच्यांनी कितीही जरी प्रयत्न केला तर आपल्या केसांना सुद्धा त्यांनी धक्का लावू शकणार नाही. ज्या दिवशी ग्राउंड कॅन्सल केले त्याच दिवशी हे आपल्या समोर हरले. ज्या दिवशी ग्राउंड कॅन्सल केलं त्या दिवशी आपल्या समोर ते हरले. त्यामुळे मी परत एकदा डायलॉग घेते आणि माझं संपवते की मुठ्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, मुठ्ठी उसकी खाली हर बार नहीं होती. मित्र साहेब, आपली मुठ्ठी अजिबात खाली नाही, मुठ्ठी उसकी खाली हर बार नहीं होती. कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. साहेबांचं जे कोशिश आहे त्या कोशिश करणाऱ्या व्यक्तीला कधीच हार होत नाही.
संघर्ष का मैदान छोड मत भागो यारो. ह्याचा अर्थ कसा आहे, साहेबांना आम्हाला असेल एवढं संघर्ष करावं लागलं. हे जे आम्ही 8 दिवस आधी जे नाना असतील आम्ही असतील सगळं जे संघर्ष केलो, त्यामुळं संघर्ष करणे वालों की कभी हार नाही होती. आता आल्यानंतर शिंदे साहेब आल्यानंतर मी 1 सेकंद का होईना मी बोलणार आहे. साहेब, तुमच्यासाठी आमची ही पब्लिक आहे ना, सकाळी 11 वाजल्यापासून न पाणी पिता न जेवता समोर बसलेले हल्ले नाहीत म्हणून बोलतो. तर हीच साहेब तुमची ताकद म्हणून समजते. आणि मला आज आपण आयोजक म्हणून आपण म्हणजे बोललो आणि इथंच मी 2 थांबते. यानंतर मी शिवाजी सावंत सरांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन करावं.